ज्या विश्वासानं ते पत्र, तो पुरावा, तो खजिन्याचा रस्ता गोंदाजी नारोंनी त्या रिचर्ड ग्रेंजनकडे दिला होता, तो महाराजांकडे कधी हयातीत पोहोचत झाला नाही. खरं तर दुःख या गोष्टीचं होतं की तो सुरतेहून आणलेला खजिना, ती लूट या स्वराज्याच्या कामी कधी पडलीच नाही. गोंदाजी नारो यांनी राजांसाठी दिलेला तो निरोप, तो त्या निरोपाचा कागद आणि त्या छंदोगामात्य पद्धतीत लिहिलेली ती कविता, ज्यात एक पुरावा दिलेला होता की गोंदाजी नारोंनी खजिना त्या भागात कुठं लपवलेला आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत औरंगजेबाच्या मुलाला महाराज कुठल्या मार्गाने जातील याची खबर लागून गेलेली होती. मुअज्जम जो औरंगजेबाचा मुलगा होता त्याने ठरवलं की महाराजांना अडवायचं, महाराजांचा जवळचा लुटलेला खजिना परत आपल्या मोगली सत्तेत आणायचा. त्यासाठी त्याने त्याच्यातला तरुण तडफदार असलेला दाऊद खान कुरेशी नावाचा जो सरदार होता त्याचा, तो महाराजांच्या वाटेवर पाठवला महाराजांना अडवण्यासाठी. पण त्याला पण जायला वेळ लागणार होता. त्यासाठी त्याने आपल्या किल्ल्यावरचे सैनिक पाठवले आणि त्याच्या विश्वासातला जो सरदार होता एक इखलास खान नावाचा, त्याला पाठवलं. त्याला अतिउत्साह झाला की आपल्याला दख्खनच्या एका राजाला भिडण्याची संधी मिळते. पण त्याच्याकडे सुद्धा सैन्य तोडकंच होतं, महाराजांकडे सुद्धा सैन्य तोडकंच होतं. 3 ते 3.5 घोडेस्वार, सरसेनापती प्रतापराव गुजर आणि स्वतः महाराज त्या घोडदळाचं नेतृत्व करत होते. लढाई होणार हे फिक्स झालं होतं, पण कुठे करायची, कशी करायची याचा निर्णय महाराजांना घ्यायचा होता. खरं तर उभ्या पठारावर लढाई मोगली सैन्यासोबत महाराजांना कुठल्याच परिस्थितीत परवडणारी नव्हती. अशा वेळेस महाराजांनी निर्णय घेतला की आपण अशी एखादी कुठली तरी जागा बघावी जिथं कमी सैन्यात आपल्याला जास्त दिवस किंवा जास्त वेळ लढता येईल. महाराजांनी ठरवलं आणि कांचनबारीची खिंड गाठली. कांचनबारीची खिंड गाठण्यासाठी इखलास खानही त्याच वेगाने निघाला होता. पण इखलास खानाला खिंड गाठणं शक्य झालं नाही. त्याची कारणंही तशीच होती, कारण त्याचा सैन्याचा वेग आणि बऱ्याचशा गोष्टी त्याला प्रतिकूल असल्यामुळे ते जमलं नाही. महाराजांच्या सैन्याने खिंड गाठली. कांचनबारीत येऊन त्यांनी दबा धरून बसले. महाराजांना आणि इखलास खानांना म्हणजे दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना असं वाटत होतं की आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे खूप जास्त सैन्य आहे, पण मुळात इखलास खानाकडे खूप कमी सैन्य होतं आणि तेवढंच कमी सैन्य महाराजांकडे सुद्धा होतं. पण महाराजांना हे गरजेचं होतं की सुरतेहून आणलेली लूट ही जर आपल्या स्वराज्यात पोहोचवायची असेल, स्वराज्याच्या धर्मरक्षणासाठी किंवा गड किल्ल्यांच्या तडजोडीसाठी किंवा बांधकामांसाठी वापरायची असेल, तर सुरतेतून आणलेली लूट हे स्वराज्यात नेणं तेवढंच गरजेचं होतं. त्यासाठी महाराजांनी त्या लुटीचे 2 भाग केले. एक भाग दिला मकाजींकडे, दुसरा भाग दिला गोंदाजी नारोंकडे. दोन्ही वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करत निघाले. मार्गक्रमण करत असताना थोडाफार मुल्लेरचा भाग करत गोंदाजी नारो निघाले आणि कल्याणच्या सोप्या मार्गाने, तिकडून कल्याणच्या शेजारच्या सोप्या मार्गाने मकाजी निघाले आणि मधातल्या एका रस्त्याने मोरोपंत पिंगळे निघाले. कारण त्यांच्याजवळ असणारा सैन्य, एवढी जबाबदारी होती त्यांच्याकडे असणाऱ्या सैन्याला की फक्त या दोन्ही खजिन्यांवर जर अचानक हल्ला झाला तर कुठल्याही खजिन्याला रसद पुरवणे आणि लढाईसाठी तत्पर राहणे. मकाजी आणि मोरोपंत पिंगळे हे काही दिवसांच्या फरकाने स्वराज्यात पोहोचले. मकाजींचा खजिना, जो की महाराजांनी मकाजींवर जबाबदारी सोपवली होती, तो मकाजींनी तो खजिना स्वराज्यात मोठ्या शिताफीत आणला आणि मोरोपंत पिंगळे सुद्धा काही दिवसांनी स्वराज्यात पोहोचले. त्यानंतर महाराजांकडून त्यांना शाबासकी सुद्धा मिळालीच. महाराज स्वतः कांचनबारीत खिंड लढवत होते, पण 1 दिवसाची आणि 1 रात्र गेल्यावर महाराजांनी युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आणि तिथून स्वराज्यात येण्याची तयारी दर्शवली. परंतु काही मावळे त्यांनी तिथंच ठेवले. रात्रीच्या प्रहारात त्यांनी एक म्हणजे आग करून तिथं भरपूर सैनिक असल्याचा एक देखावा तयार केला आणि मोगली सैन्याला सुद्धा असंच वाटलं की तिथं महाराजांचे भरपूर मावळे आहेत.
पण अक्षरशः महाराज तिथून निघून आलेले होते. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी युद्ध परत चालू झालं त्यावेळेस ते मावळेसुद्धा घोडदळ असल्यामुळे स्वराज्यात पटकन येऊन निघाले. पण बरेच दिवस झाले गोंदाजी स्वराज्यात परतलेच नव्हते. गोंदाजी कुठं अडकलेत, कशामुळे अडकलेत, गोंदाजी कुठं गायब झाले, हा सर्वांना पडलेला प्रश्न होता. बऱ्याच वर्ष गेल्यानंतरही गोंदाजींचा काही थांग पत्ता नव्हता. नंतर खबर मिळाली की इखलास खानाशी त्यांचं युद्ध झालं. सोबत आलेला दाऊद खान मुअज्जम यांचं त्यांच्यात धुमचक्री झाली आणि युद्ध झाल्यामुळं गोंदाजी नारोंना कैद करण्यात आलं. पण कैद करण्यात आलं त्यावेळेस गोंदाजी नारोंकडे खजिना नव्हता हे सुद्धा माहिती महाराजांना आपल्या गुप्तहेर खात्याकडून मिळाली. बरं, एवढा मोठा खजिना होता तो की कुठे एखाद्या ठिकाणी ठेवणं मुश्किल होतं. एवढा मोठा खजिनाही मिळाला नाही. गोंदाजी सुद्धा मुघलांच्या सैन्यात त्यांच्या हाती पडले, पण खजिना गेला कुठं हे कुणालाच कळायला तयार नव्हतं. पण हे सर्वांना कळून चुकलं होतं की खजिना, सुरतेहून आणलेली लूट हा त्याच भागात बागलाण परिसर, कोळदेहरे, राजदेहरे, चांदवळ किंवा साल्लेल मुल्लेरच्या त्याच परिसरात हा खजिना कुठेतरी दडलेला आहे. पण कुठं आहे याची कुठंही थांगपत्ता लागलेला नव्हता. अनेक वर्षे शोध मोहिमा चालल्या, तिथे युद्ध चालली, पण हा खजिना मिळत नव्हता. अनेक वर्षानंतर तिथं एंट्री झाली एका इंग्रज व्यापाऱ्याची, ज्याचं नाव होतं रिचर्ड. रिचर्ड हा ईस्ट इंडिया कंपनीने नेमलेला एक व्यापारी होता, ज्याला कच्चा माल भारतात खरेदी करायचा होता ईस्ट इंडिया कंपनीसाठी, आणि त्याला तो माल आपल्या इंग्लंडला पाठवायचा होता जहाजांनी. ज्यावेळेस इंग्लंडला त्याची बदली इंग्लंडवरून 6 महिन्यासाठी भारतात झाली त्यावेळेस तो इंग्लंडवरून भारतात आला. 1 महिना राहिल्यानंतर त्याने बरेच वर्ष खरेदीही केली. 1 महिना त्यांनी खरेदी केली. 1 महिना खरेदी करत असताना तो आणि त्याची टीम हे कच्च्या मालाच्या खरेदीसाठी भटकंती करत असताना मुल्लेरच्या आणि साल्लेरच्या भागात त्यांची धुमचक्री एका लुटणाऱ्या टोळीसोबत झाली. त्यात त्यांचं थोडंफार छोटेखानी युद्ध चालू असतानाच तिथला जो सुभेदार होता साल्लेरचा तो तिथं आला आणि त्यांनी त्या चोरणाऱ्या चोरांना आणि त्या रिचर्ड नावाच्या व्यापाऱ्याला या सगळ्यांनाच धरून त्यांना आपल्या साल्लेर किल्ल्याच्या जेलमध्ये डांबून ठेवलं. तिथं डांबून ठेवलेलं असताना त्याला माहीत होतं हा व्यापारीच आहे, पण तरी त्याला माहीत होतं ईस्ट इंडिया कंपनीकडून आपल्याला चांगली मोठी रक्कम मिळू शकते याला सोडवण्याच्या बदल्यात, त्यामुळं त्यांनी त्याला धरून ठेवलं होतं. पण एक त्यात गंमत अशी की तो रिचर्ड नावाचा व्यापारी आणि गोंदाजी नारो हे एकाच खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यांचं भाषेचं काही कळत नव्हतं, पण रिचर्डला गुजराती आणि थोडी हिंदी येत होती आणि गोंदाजी नारोंना सुद्धा थोडी हिंदी आणि गुजराती समजत होती. त्यामुळं तोडक्या मोडक्या भाषेत त्यांनी भाषेची देवाणघेवाण शिकायला सुरुवात केली, आपापल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. पण गोंदाजी नारोंनी त्यांना अक्षरशः एकही शब्द त्या खजिन्याबद्दल कधीच सांगितला नव्हता. आपल्या नोंदीमध्ये रिचर्ड हे लिहून ठेवतो की ज्या वेळेस 1 महिनापर्यंत रिचर्ड अधिकारी त्या जेलमध्ये होता साल्लेर किल्ल्याच्या त्या मुघलांच्या सरदाराकडं, 1 महिन्यांनी इंग्रजांनी त्याला भली मोठी रक्कम देऊन सोडवण्याचं काम झालं. त्यानंतर 2-3 दिवस त्या प्रोसेसमध्ये गेले असतील. ज्यावेळेस त्यांना कळलं की रिचर्ड सुटणार आहे जेलमधून, त्यावेळेस गोंदाजींनी एका कागद टाईप असलेल्या एका कापडावर एक संदेश लिहून दिला, जो की संस्कृत किंवा मोडी लिपीत असण्याची एक संभावना होती, आणि तो शिवाजी राजांपर्यंत पोहोचवा अशी विनवणी रिचर्डला केली. रिचर्ड हा अधिकारी गोंदाजींसोबत 1 महिनाभर एवढं नातं जपल्यावर त्यांची घट्ट मैत्री झाली होती. जेव्हा गोंदाजींनी त्यांच्याकडे तो निरोप दिला आणि त्यांना सांगितलं की हा निरोप तुम्ही राजांपर्यंत पोहोचवा, राजे तुम्हाला शाबाशी देतील आणि भलं मोठं बक्षीससुद्धा देतील. असं असताना रिचर्डने त्याला आपली जबान दिली की हा निरोप मी महाराजांपर्यंत पोहोचवेल. पण ज्यावेळेस तिथून सुटका झाली त्याच्या 4-5 दिवसांनीच गोंदाजींची मृत्यू झाल्याची सुद्धा नोंद आहे. कारण गोंदाजींना खूप जखमा झाल्या होत्या, त्यांच्या पायात खिळे वगैरे त्यांनी ठोकले होते आणि जखमांनीच हे करून ते वारले. पण रिचर्ड आपल्या नोंदींमध्ये गोंदाजींबद्दल बरंच काहीतरी लिहून गेलं आहे. त्याच्या एवढ्या अव्यात वेदना असताना सुद्धा आनंदी राहणं, त्याचं महिनाभर सोबत असताना सुद्धा शेवटच्या क्षणी आपला निरोप राजांना देणं असल्याची जी तळमळ होती
त्यानं ती बोलून दाखवली होती. रिचर्डनं सुद्धा जबान दिली. तो त्यांच्या जेलच्या बाहेर निघाला. पण बाहेर निघाल्याबरोबर त्याला एक सूचना मिळाली की त्यांच्या वडिलांची मृत्यू झाली. तर ताबडतोब ईस्ट इंडिया कंपनीचं जहाज लगेच 3 दिवसातून सुरतेच्या त्या व्यापारी बंदरावरून पुढे जाणार होतं, गुजरातच्या बंदरावरून. तर रिचर्ड त्याच बंदरात निघून गेला आणि पुढं त्याला इकडे भारतात येण्याची संधीच मिळाली नाही. नंतर मुरलीधर खैरनार आपल्या शोध कादंबरीत लिहितात की कितीतरी वर्षांनी, म्हणजे 350 वर्षानंतर त्यांची नात क्लारा ग्रेंजर ही भारतात आली आणि ती इतिहासाचा अभ्यास करत होती. त्यांच्याकडे रिचर्ड ग्रेंजर हा आपल्या वडिलांची मृत्यू झाली या खबरेने सुरतेहून डायरेक्ट लंडनला गेला आणि तो भारतात कधी परतलाच नाही. खरं तर गोंदाजी नारो यांनी राजांसाठी दिलेला तो निरोप, तो त्या निरोपाचा कागद आणि त्या छंदोगामात्य पद्धतीत लिहिलेली ती कविता, ज्यात एक पुरावा दिलेला होता की गोंदाजी नारोंनी खजिना त्या भागात कुठं लपवलेला आहे. आणि ते फक्त छंदोगामात्य पद्धती महाराजांनाच कळली असती, कारण महाराजांसोबत लहानपणापासून राहिलेले गोंदाजी नारो होते. अशा पद्धतीनं गोंदाजींनी आपली चाल खेळली, पण त्यात गोंदाजी पुरेसे अपयशी ठरले. कारण ज्या भावनेनं, ज्या विश्वासानं ते पत्र, तो पुरावा, तो खजिन्याचा रस्ता गोंदाजी नारोंनी त्या रिचर्ड ग्रेंजरकडे दिला होता, तो महाराजांकडे कधी हयातीत पोहोचत झाला नाही. खरं तर दुःख या गोष्टीचं होतं की तो सुरतेहून आणलेला खजिना, ती लूट या स्वराज्याच्या कामी कधी पडलीच नाही. पण ती सुरतेच्या त्या लुटीवर बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच लोकांची नजर आणि डोळा होताच. तेव्हाच लेखक त्यात खोजणार असणाऱ्या केतकी देशपांडे याचं एक नाव घेऊन त्यांचं हे करतात. आणि ज्यावेळेस लारा ग्रेंजर ही रिचर्डची नात दाखवलेली आहे, ती भारतात येते इतिहासाच्या शोधासाठी. पण ती भारतात आल्याबरोबर मुंबई विमानतळाच्या शेजारीच असलेल्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये तिची हत्या होते. तिथून तो नकाशा पळवला जातो. नकाशा पळवून त्याचे अर्थ काढण्यात येतात आणि त्या अर्थांमध्ये सप्तशृंगी गडावर तो खजिना असल्याची ती बाळबोध लिपीत त्याचं वर्णन करून दाखवलं जाते. पण मुळात तो तिथंही खजिना सापडत नाही. पण तो एवढा मोठा खजिना गेला कुठं याचा नामशेष शेवटपर्यंत लागलेलाच नाही. आणि ती कादंबरी वाचताना, जी शोध नावाची कादंबरी आहे, त्यात जी काही वर्णनं सांगितली आहे मुरलीधर खैरनारांनी, ती अवर्णनीय आहेत. तुम्ही ती एकदा कादंबरी वाचायला लागल्यावर तुम्ही झपाटल्यासारखं ती कादंबरी वाचायला लागता. आणि तसाच झपाटलेपणा माझ्यासोबतही झाल्यासारखं वाटलं. मी कादंबरी त्या बऱ्याच दिवसापासून वाचत होतो. खूप मोठी कादंबरी आहे ती सगळी खुनाखानी, महाराज, गोंदाजी नारो, तो खजिन्याची गोष्ट, मिळालेले पुरावे, 350 वर्षानंतर चालू असलेली ती शोधाशोध त्या खजिन्यासाठी. त्यासाठीच बापूजी मुदगल नरेकर यांच्याच पिढीतले असणारे खोजणार, त्यांची झालेली निवड, त्यात असलेली ती मुलगी जी कुणाला आपला थांगपत्ता लागू देत नव्हती. ह्या गोष्टी, त्यांचं वर्णन म्हणजे खरंच तुमचं डोळ्याचं पापणही लवू देत नाही ती कादंबरी वाचताना. त्यात असणारा जो थरार, ती वर्णनं आणि तो न मिळालेला खजिना, ती खरंच म्हणजे लेखकाचं मानावं तेवढा आभार कमीच. पण मी ही कादंबरी प्रत्येकाला सजेस्ट करेल की ती कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचावी, तो थरार एकदा अनुभवा. वाचनातून तुम्ही थरार अनुभवू शकता त्या शोध कादंबरीतून. आणि राजगड किल्ल्यावर येण्याचं एक कारणही तेच, कारण ती खजिन्याची लूट सुरतेतली ही राजगडावरतीच येणार होती. याच राजगडावर, जी की तब्बल 25 ते 26 वर्ष या स्वराज्याची राजधानी होती. सुरतेची पहिली लूटही लोहगडला ठेवली होती, पण लोहगडवरून ती इथंच आणण्यात आली होती. दुसरी लूटही इथंच, अर्धी लूट इथंच आणण्यात आली, पण अर्ध्या लुटीचा काही थांगपत्ता लागला नाही. ती स्वराज्यात आलीच नाही आणि स्वराज्याचे काम कधी पडले नाही. पण या राजगडाचं महत्त्व त्या स्वराज्याच्या इतिहासात स्वर्णाक्षरात लिहिलेलं आहे. पण आज त्याच राजगडाला तेवढं महत्त्व दिलं जात नाही. रायगडाला आपण राजधानी म्हणून संबोधतो,
पण राजगड सुवर्णकाळात शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळातला एक सोबती होता. या राजगडाने अनेक युद्ध बघितले. जेव्हा सिंहगडावरती नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, तोही इतिहास याच राजगडाने बघितला. महाराणी राणीसाहेब सईबाई त्यांची समाधी ती याच राजगडाने बघितली. महाराजांचा उभरता सुवर्णकाळ याच राजगडाने बघितला. पण याच राजगडाला आता थोडंफार अंडररेटेड केले जाते. खरं तर ही पहिली राजधानी स्वराज्याची, त्याचा इतिहास तसा जपला गेला नाही किंवा त्याला तशी वर्णनं मिळाली नाहीत असं मला बरेचदा वाटतं. की रायगड हा महाराजांची समाधी असल्यामुळे सगळ्या शिवरायांच्या मावळ्यांच्या हृदयाजवळच आहे. पण खरं तर आपण राजगडालाही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. आणि राजगडाला आपण वर जाणारच आहे. आणि वर गेल्यावर बऱ्याचशा गोष्टी, सदर पद्मावती मंदिर, तलाव, ह्या गोष्टी बघणार आहे. सदर बालेकिल्ला जिथं राजवाडे होते ते पण बघणारच आहे. आपण हे बघताना मी सर्वांना एकदा परत सजेस्ट करेल की शोध नावाची कादंबरी जरूर एकदा वाचा. जरूर. तुम्ही त्या सुरतेच्या लुटीचा थरार अनुभवल्याशिवाय राहणार नाही. महाराजांची युद्धनीती, चातुर्यनीती, राजकारण तुम्ही त्या अनुभवल्याशिवाय राहणार नाही. महाराज फक्त ढालीपुरते, तलवारीपुरते, युद्धापुरते मर्यादित नव्हते. हे ती एक कादंबरीसुद्धा तुम्हाला सांगून जाईल. महाराजांची युद्धनीती, रणनीती हरकाऱ्यांना, म्हणजे जे काय आपले गुप्तहेर असायचे विरोधी पक्षांचे, प्रतिस्पर्धी मुघलांचे, त्यांना कशी चकवी द्यायचे, कशा प्रकारे त्यांना चकवी द्यायचे. आपले इंग्रज, डच हे मित्रपक्ष असताना, पोर्तुगीज मित्रपक्ष असताना सुद्धा त्यांनी खजिना त्या देशातून, त्यांच्या भागातून आणला नाही. म्हणजे ही किती युद्धनीती. किंवा आपल्याला तो खजिना 4 वर्षातून त्या रस्त्यांना आणण्याची पाळी येऊ शकते, त्यासाठी केलेली पोर्तुगीजांची ती मैत्री. किंवा सुरत लुटल्यावर तिथलं व्यापारी बंदर बंद होऊन तो कर मुघलांचा बंद होईल आणि आपल्याला कर मिळायला सुरुवात होईल. ते बंदर मुंबईत येईल. ही त्यांची असणारी दूरदृष्टी, ही त्यात आपल्याला सगळं काही अनुभवायला मिळतं. हे सगळं अनुभवण्यासाठी खरंच एकदा शोध नावाची कादंबरी विकतानी वाचा. राजहंस प्रकाशनाची ती कादंबरी आहे. मुरलीधर खैरनारांचं लेखन आहे. आपण आता राजगडच्या वरच्या भागावर बालेकिल्ला आणि सुहेळा माचीकडे जाऊ आणि थोडंफार माहिती घेऊ. या बाजूला सुहेळा माची आणि या बाजूला संजीवन माची आहे. आणि संजीवन माचीच्या शेजारून दुसऱ्या बाजूने आलो आहे आम्ही, जिथं हा अखंड बालेकिल्ल्याचा सगळा खडक आहे. आणि हा खडक बघायला जरी दुरून असं वाटतं की नैसर्गिक आहे, पण इथं आल्यावर कळतं की हा खडक नैसर्गिक नाही आहे. तर इथं छन्नी हातोड्याचे जे काय टाके देऊन तो एकदम स्लिम बनवला गेला आहे, चोपडा बनवला गेला आहे. हां, आतमधून पण इकडून पण तसंच आहे. सेम हे जे छन्नी हातोडे जे आहेत ना, टाके मारून मारून तो स्लिम बनवला गेला. आणि सगळे टाके आता मोबाईलमध्ये दिसणार नाही. तर हे याच्यासाठी बनवलं जायचं की इकडूनही कुणाला चढता येऊ नये या बालेकिल्ल्यावर. आणि हा अभेद्य असा बालेकिल्ला आहे राजगडचा. तर हा अख्खा म्हणजे छन्नी हातोड्याने स्लिम केलेला, चोपडा केलेला पर्वत आहे. विचार करा किती दूरपर्यंत हा दिसतोय. असं तिथपर्यंत दूरपर्यंत छन्नी हातोड्याचे ते व्रण आपल्याला दिसतात. किती त्यांचं ते हे असणार की बालेकिल्ला म्हणजे अख्खा पर्वत त्यांनी जो छन्नी हातोड्याने एकदम चोपडा करून टाकलेला आहे. जबरदस्त स्थापत्यशैलीचा नमुना आहे खरंच. राजगडावर भला मोठा साप दिसला आम्हाला. भयंकर रस्ता क्रॉस केला होता इथेच. भला मोठा. अरे रस्ता क्रॉस केल्यावर केवढा होता मास्तर तो? साप आहे तो. हां, एवढा भला मोठा तेवढाच पाहिजे ना. एवढा म्हणजे मोठा झाला. आम्ही खूप बघितला.